नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर परिते ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी परिते तालुका करवीर येथील ग्रामस्थ भाविकांना मारहाण करून गुंडगिरी केल्याच्या निषेधार्थ परिते गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भाविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ज्योतिबा मंदिरातील मुजोर व गुंडगिरी करणाऱ्या पुजाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी, पारंपरिक पुजारी हटवून या ठिकाणी पगारी पुजारी नेमावेत, देणगी पेट्या शासकीय ठेवाव्यात आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. परिती तालुका करवीर गावची यात्रा दरवर्षी श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात सासनकाठी नेऊन त्याची पूजा करून गावात आल्यानंतर सुरू होते. ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू असून यावर्षी 22 मार्च रोजी असलेल्या यात्रेसाठी परिते गावचे सरपंच तसेच अन्य ग्रामस्थ सासनकाठी घेऊन ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा मंदिरात गेले होते. या ठिकाणी सासनकाठीची पूजा करून त्याची प्रदक्षिणा घालण्यासाठी वाजत गाजत जात असताना मंदिरातील पुजाऱ्याला एका वादकाचा धक्का लागला. यावरून झालेल्या वादातून मंदिरातील पुजाऱ्यांनी एकत्रित येऊन परिते ग्रामस्थांना बेदम मारहाण केली. तसेच सरपंचांसह प्रमुख मंडळींना कोंडून ठेवून त्यांचा जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतला. याबरोबरच परिते ग्रामस्थांच्यावर मद्यप्राशनाने महिलांची छेडछाड केल्याचे आरोप केले. यामुळे संतप्त झालेल्या परिते ग्रामस्थांनी ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. याचाच एक भाग म्हणून गाव बंद आंदोलन तसेच आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परितीसह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ व भाविकही सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांची सर्वच भाविकांच्यावर होणारी मुजोरी, आरेरावी आणि गुंडगिरी मोडून काढली पाहिजे ही भावना होती. कोल्हापूर शहरातील दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चासाठी परिते ग्रामस्थांनी काही फलक, बॅनर तसेच डिजिटल फलक आणले होते. यामध्ये ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांची कशा पद्धतीने आरेरावी चालते याचे सजीव देखावही मांडले होते. परिते गावच्या यात्रेत 3 दिवस सलग परिसरातील दारू दुकाने बंद करण्याची प्रथा गेली अनेक वर्ष पाळली जाते. असे असताना गावातील कोणीही मद्यप्राशन करून ज्योतिबा डोंगरावरील मंदिरात जाऊन दारू पिऊन दंगा करण्याची शक्यता ग्रामस्थांनी फेटाळून लावत पुजाऱ्यांच्या या खोट्या आरोपाचाही निषेध केला. तसेच पुजाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांशी सौजन्याने वागलं पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. परिते ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात गुंडगिरी करणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.